वंदे मातरम. स्वागत आहे तुमचं मराठी मीडिया एंटरटेनमेंटच्या एका नवीन एपिसोडमध्ये. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स ही एक आंतरसरकारी धोरण ठरविणारी संस्था आहे. तर आंतरसरकारी धोरण म्हणजे काय? तर जगाच्या पाठीवर जे काही देश आहेत त्यांनी जागतिक स्तरावर कसं वागलं पाहिजे किंवा त्यांची वागणूक कशी चांगली असली पाहिजे जी की इतर देशांना त्रासदायक नसावी. अशा प्रकारे FATFचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय मानके स्थापित करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर धोरणे विकसित करणे व त्याला प्रोत्साहन देणे हा आहे. तसेच मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच पैशांची अफरातफर आणि दहशतवादाला मिळणारा पैसा अर्थातच डेव्हलपिंगच्या नावाखाली रोखणे आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या वाढत्या चिंतेला प्रतिसाद म्हणून 1989मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेमध्ये फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. बँकिंग प्रणाली आणि वित्तीय संस्थांना असलेला धोका ओळखून G7 राज्य किंवा सरकार प्रमुख आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांनी G7 सदस्य देश आणि युरोपियन कमिशन आणि इतर 8 देशांकडून टास्क फोर्स बोलावले. या टास्क फोर्सला मनी लॉन्ड्रिंगचे तंत्र आणि ट्रेंड तपासण्याची, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आधीच केलेल्या कारवाईचा आढावा घेण्याची आणि मनी लॉन्ड्रिंगचा सामना करण्यासाठी अजून आवश्यक असलेल्या उपाययोजनांची जबाबदारी देण्यात आली होती. एप्रिल 1990मध्ये FATFच्या निर्मितीच्या 1 वर्षापेक्षा कमी कालावधीनंतर FATFने 40 शिफारशींचा एक अहवाल सादर केला, ज्याचा उद्देश मनी लॉन्ड्रिंग विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेल्या कृतींची सर्वसमावेशक योजना प्रदान करणे हा होता. 2001मध्ये FATFच्या मिशनमध्ये टेरर फंडिंग विरुद्धच्या लढ्यात मानकांचा विकास जोडण्यात आला, म्हणजेच संशोधन करून त्यामध्ये फेरफार करून तो सादर करण्यात आला. ऑक्टोबर 2001मध्ये FATFने टेरर फंडिंगच्या मुद्द्याला सामोरे जाण्यासाठी 8 विशेष शिफारसी जारी केल्या. त्यांनी मनी लॉन्ड्रिंग तंत्रामधील बदल चालू ठेवल्यामुळे FATFने जून 2003मध्ये FATF नियमांमध्ये सर्वसमावेशकपणे सुधारणा केली. ऑक्टोबर 2004मध्ये FATFने एक नवीन विशेष शिफारस प्रकाशित केली, ज्याने मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फंडिंग रोखण्यासाठी मान्य आंतरराष्ट्रीय नियमांना अधिक बळकट केले. अशा प्रकारे सर्व मिळून 9 विशेष शिफारशी झाल्या. फेब्रुवारी 2012मध्ये FATFने त्याच्या मानकांचे म्हणजेच नियमांचे सखोल पुनरावलोकन पूर्ण केले आणि सुधारित FATFच्या शिफारशी प्रकाशित केल्या. टेरर फंडिंगसाठी बनवण्यात आलेल्या 9 शिफारशी या मनी लॉन्ड्रिंग विरुद्धच्या उपाययोजनांशी एकत्रित केल्यामुळे मानकांचा अधिक मजबूत आणि स्पष्ट संच तयार झाला आहे. FATFची कार्ये आणि उद्दिष्टे. 200 पेक्षा जास्त देश आणि अधिकार क्षेत्रे त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी वचनबद्ध आहेत. FATFने FATF शिफारसी किंवा FATF मानके विकसित केली आहेत, जे संघटित गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि दहशतवाद रोखण्यासाठी समन्वित जागतिक प्रतिसाद सुनिश्चित करतात. ते अधिकाऱ्यांना बेकायदेशीर ड्रग्ज, मानवी तस्करी आणि इतर गुन्ह्यांमध्ये व्यवहार करणाऱ्या गुन्हेगारांच्या पैशाचा शोध घेण्यास मदत करतात. FATF सामूहिक संहारक शस्त्रांसाठी निधी रोखण्यासाठी देखील कार्य करते. FATF मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फंडिंग तंत्राचा आढावा घेते आणि नवीन जोखीम जसे की आभासी मालमत्तेचे नियमन, जे क्रिप्टोकरन्सी लोकप्रिय होत असताना पसरले आहे, याचे निराकरण करण्यासाठी त्याचे मानके सतत मजबूत करते. FATF देशांनी FATF मानकांची पूर्ण आणि प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे याची खात्री करण्यासाठी FATF देखरेख करते आणि पालन न करणाऱ्या देशांना जबाबदार धरते. मनी लॉन्ड्रिंग, टेरर फंडिंग आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेच्या अखंडतेसाठी इतर संबंधित धोक्यांचा सामना करण्यासाठी मानके निश्चित करणे आणि कायदेशीर, नियामक आणि ऑपरेशनल उपायांच्या प्रभावी अंमलबजावणीला प्रोत्साहन देणे हे FATFचे उद्दिष्ट आहेत. FATFची निर्णय घेणारी संस्था FATF पूर्ण वर्षातून 3 वेळा बैठक घेते. FATFमध्ये सध्या 37 सदस्य अधिकार क्षेत्रे आणि 2 प्रादेशिक संस्थांचा समावेश आहे, जे जगातील सर्व भागांमधील सर्वात मोठ्या आर्थिक केंद्राचे प्रतिनिधित्व करतात. FATF अध्यक्षांची निवड कशी होते? FATF अध्यक्ष हे FATF प्लेनरीद्वारे त्यांच्या सदस्यांमधून नियुक्त केलेले एक वरिष्ठ अधिकारी असतात. एप्रिल 2019मध्ये सुधारित आदेशाने FATF अध्यक्षपदाची मुदत 2 वर्षाच्या कालावधीसाठी वाढवण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ 1 जुलैपासून सुरू होतो आणि पदभार स्वीकारल्यानंतर 2 वर्षांनी 30 जून रोजी संपतो. FATF प्लेनरी आणि स्टीअरिंग ग्रुपच्या बैठका बोलवतात आणि अध्यक्ष करतात आणि ते सचिवालयाची देखरेख करतात. राष्ट्रपती हे FATFचे प्रमुख प्रवक्ते आहेत आणि FATFचे बाह्य प्रतिनिधित्व करतात. जर्मनीचे डॉक्टर मार्कस प्लेयर यांनी 1 जुलै 2020 रोजी FATFचे अध्यक्षपद स्वीकारले. ते चीनच्या पीपल्स रिपब्लिकचे झियांग मिन लिऊ यांच्यानंतर आले. FATFचे मुख्यालय पॅरिसमध्ये आहे आणि तिच्या 2 अधिकृत भाषा आहेत.
इंग्रजी आणि फ्रेंच, त्यांचे फ्रेंच नाव देखील आहे, ग्रुप दी ॲक्शन फायनान्सियर. हे वेळोवेळी अशा देशांची आणि अधिकार क्षेत्रांची यादी करते ज्यांना मनी लॉन्ड्रिंगचा सामना करण्यासाठी त्यांच्या राजवटीत धोरणात्मक कमतरता असल्याचे ओळखले जाते. या यादीला FATF ग्रे लिस्ट म्हणून संबोधले जाते. FATF ग्रे लिस्ट काय आहे? FATF ग्रे लिस्ट ही अशा देशांची अधिकृत यादी आहे जे देश आणि त्यांचे अधिकार क्षेत्र ज्यांना मनी लॉन्ड्रिंग, टेरर फंडिंग रोखण्यासाठी त्यांच्या राजवटीत अपयश आले आहे. काळ्या यादीतील देशांप्रमाणेच राखाडी यादीतील देश त्यांच्या शासनातील धोरणात्मक कमतरता दूर करण्यासाठी FATF सोबत सक्रियपणे काम करतात. हे काम करत असताना जेव्हा FATF वाढीव देखरेखीखाली आपली अधिकार क्षेत्र ठरवते, याचा अर्थ हे देश FATFच्या देखरेखीखाली आपल्यामध्ये असलेल्या धोरणात्मक त्रुटी दूर करण्यास तयार आहेत. या देशांना वेळोवेळी त्यांच्यामध्ये असलेल्या धोरणात्मक कमतरतांचे निराकरण करण्यासाठी केलेल्या प्रगतीचा अहवाल देणे बंधनकारक आहे. तर FATF त्यांच्या मान्य केलेल्या कृती योजनांच्या प्रगतीवर वेगाने आणि त्यांना घालून दिलेल्या कालमर्यादेत बारकाईने लक्ष ठेवते. ग्रे लिस्टिंग हे काळ्या यादीत टाकण्याइतके गंभीर नसले तरी त्या देशांवर कठोर आर्थिक निर्बंध लागू केले जातात. त्यामुळे याचा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. त्या देशाला हीन नजरेने पाहिले जाते. विदेशी येणारी गुंतवणूक येत नाही आणि असलेली गुंतवणूक बाहेर निघून जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्या देशांच्या व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवले जाते आणि त्यांची कसून तपासणी केली जाते. काही देश ग्रे लिस्टेड देशांशी आर्थिक संबंध देखील थांबवितात. मार्च 2022 पर्यंत खालील 23 देश FATF ग्रे लिस्टमध्ये आहेत: अल्बेनिया, बार्बाडोस, बुर्किना फासो, कंबोडिया, केमेन बेटे, हैती, जमैका, जॉर्डन, माली, माल्टा, मोरोक्को, म्यानमार, निकाराग्वा, पाकिस्तान, पनामा, फिलिपीन्स, सेनेगल, दक्षिण सुदान, सीरिया, तुर्की, युगांडा, संयुक्त अरब अमिराती, येमेन. FATF ब्लॅकलिस्ट काय आहे? FATF ब्लॅकलिस्टमध्ये असे देश निश्चित केले जातात ज्यांना त्यांच्या मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फंडिंगसाठी FATFने जे नियम घालून दिले होते त्याची पूर्तता करण्यास ते असमर्थ ठरले. या यादीचा उद्देश केवळ या देशांना जागतिक स्तरावर नकारात्मकरित्या हायलाईट करण्याचाच नाही, तर त्यांनी निर्माण केलेल्या मोठ्या मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फंडिंग करण्याच्या जोखमीचा इशारा म्हणून दिला आहे. काळ्या यादीतील देशांवर FATF सदस्य राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून आर्थिक निर्बंध आणि इतर प्रतिबंधात्मक उपाय लागू होतात किंवा ती लागू होण्याची दाट शक्यता असते. ब्लॅकलिस्ट हा एक जिवंत दस्तऐवज आहे जो अधिकृत FATF अहवालामध्ये वेळोवेळी जारी आणि अपडेट केला जातो. देशांना काळ्या यादीतून जोडले जाते आणि काढले जाते हे त्यांच्या FATFने घालून दिलेल्या नियमांवर आणि त्या नियमांची पूर्तता करण्यावर अवलंबून असते. पहिली FATFची काळी यादी म्हणजेच ब्लॅकलिस्ट 2000 मध्ये 15 देशांच्या प्रारंभिक यादीसह जारी करण्यात आली होती. तेव्हापासून अधिकृत FATFच्या स्टेटमेंटने आणि अहवालाचा भाग म्हणून या काळ्या याद्या वर्षातून एकदा किंवा दोनदा जारी केल्या जातात. जानेवारी 2022 पर्यंत उत्तर कोरिया आणि इराणचा FATFच्या काळ्या यादीत समावेश करण्यात आला. FATF दोन्ही काळ्या यादीतील देशांच्या AML अँटी मनी लॉन्ड्रिंग, CFT कॉम्बॅटिंग द फायनान्सिंग ऑफ टेररिझम म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग विरोधी आणि दहशतवादाच्या वित्त पुरवठ्याशी लढा देणाऱ्या नियमांमधील लक्षणीय कमतरता उद्धृत करते आणि सुचवते की इतर देशांनी यापैकी एक असलेल्या कंपन्यांसह व्यवसाय करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.